अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नितीनजी राऊत साहेबांनी प्रश्न विचारलेत. या तिन्ही चारही प्रश्नांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा आक्षेप आहे की सरकारच्या यंत्रणेनं कायदा केला आहे, परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी केली काय. तर पहिला मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीचा पहिला आपण सूत्र सांगितलं की महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये आत्तासुद्धा जी काही एकूण आकडेवारी आहे ती चिंताजनक आहे. मी आपल्याला सांगेन की ज्या पद्धतीचा या प्रश्नातलं एकूण प्रश्न होता त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड्स हा जो सर्वे केला होता तो साधारणतः जुलै 2015पर्यंतचा होता. 2002 ते 12पर्यंतचा हा सर्वे होता आणि तो 2015ला प्रकाशित झाला होता. हा ऑथेंटिक डाटा नाही आहे. याच्यामध्ये अजूनसुद्धा जी काय म्हणजे हे काय राज्य शासनानं केंद्र शासनानं अधिकृतरित्या अशा पद्धतीने केलेली सर्वे नाही. मी आपल्याला सांगतो की राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणाचा 5वा अहवाल जो 1920चा आहे त्या एकूण त्या अहवालामध्ये आपल्याला साधारणतः आपलं जे काय एकूण प्रमाण आहे ते 913 आहे. यातले काही जिल्हे आहेत की जे खरोखरच कौतुक करण्यासारखे आहेत. मुद्दा मी वाचून दाखवेन. लातूरला हे प्रमाण जे आहे ते 1265 आहे, वर्ध्याला हे 1173 आहे, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 1093 आहे, गोंदियामध्ये 1050 आहे, उस्मानाबादमध्ये 1050 आहे. म्हणजे बरेचसे हजाराच्या वर ऑलरेडी आपण आपल्या जिल्हे आहेत. काही जिल्ह्यांमध्ये मात्र काम करणं खूपच काळजीनं आणि जबाबदारीनं करणं गरजेचं आहे. एका बाजूला राज्य सरकार आणि दुसऱ्या बाजूला आम्ही हे सगळं जबाबदारीनं करण्यासाठी हे सगळं काम प्रभावीपणे करण्यासाठी सर्वे सूचना तिथल्या अधिकाऱ्यांच्या बरोबरचं मॉनिटरिंग आम्ही करू आणि त्या पद्धतीचे रिझल्ट्स की जिथं आपल्याला काम करणं गरजेचं आहे ते सगळं निश्चितपणे करू. दुसरं आपण सांगितलं की एकूण या सगळ्या कामकाजामध्ये किती लोकांवरती कारवाई झाली किंवा कारवाई झाली काय फक्त एक प्रक्रिया पार पाडली गेली. मी मगाशी सुद्धा उत्तरात सांगितलं होतं जानेवारी 2026पर्यंत 627 न्यायालयीन प्रकरणं जी होती त्यातल्या 129 जणांना शिक्षा झालेली आहे. या 129 जणांना शिक्षा झाल्यानंतर सुद्धा आपण ज्यांनी याच्यामध्ये चुका केलेल्या असतील अशा सगळ्या डॉक्टरांची सनद रद्द करण्यासंदर्भात सुद्धा मेडिकल काउन्सिलला सूचना दिलेत आणि त्याप्रमाणे साधारणतः यातले 193 प्रस्ताव मेडिकल काउन्सिलकडे पाठवले. यातले बरेचसे हिअरिंग होऊन त्याला सनदसुद्धा रद्द झालेले आहे. थोडक्यात ह्या प्रश्नामध्ये जेवढं सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे भविष्य काळात त्या गोष्टी सुद्धा करणं गरजेचं आहे, कारण यातल्या काही प्रोव्हिजन्स अजून कडक करणं अपेक्षित आहे. त्यामुळे निश्चितपणानं हा एक सामाजिक प्रश्न असल्यामुळे याच्यासाठीचा ज्या पद्धतीनं PCPNDT ॲक्ट आणि बाकीचा आता ART ॲक्ट हे जे काही सगळे ॲक्ट आहेत या ॲक्टबद्दल राज्य शासनाच्या वतीनं आपण एका बाजूला दर 3 महिन्याला याच्यावरती आपण सगळेजण तिथं प्रत्यक्ष त्या सगळ्याची तपासणी आपण करतोय आणि त्या तपासणीमध्ये जे दोषी आढळतील त्याच्यावरती कारवाई करतोय. तरीसुद्धा राज्यभरातल्या एकूण सगळ्या यंत्रणेमध्ये सुद्धा जितका प्रभावीपणाने हे काम व्हायला पाहिजे त्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये तपासणीची एक धडक मोहीम आम्ही घेऊ. अध्यक्ष महोदय, ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे भीती. करणाऱ्याला भीती नाही, करून घेणाऱ्याला भीती नाही, मदत करणाऱ्याला भीती नाही, दलालाला भीती नाही. जोपर्यंत याची भीती बसत नाही की आपण हे करतोय हे चूक आहे, सामाजिकदृष्ट्या वगैरे 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 सगळं सोडून द्या, पण जे करतोय ते चुकच आहे, तोपर्यंत काही होणार नाही. आता हे जे तुम्ही कायदे सांगताय ते कायदे त्याच्यातनं ते मुंडे कसे सुटतात, ते बीडमधलं जे प्रकरण आहे सर्वात जास्त जिथे ते कसे सुटतात, त्यांना कशी मदत होते, हे सगळं आपल्या समोर आहे. ते परत हॉस्पिटलमध्ये सुद्धा जातात. तेव्हा आजच्या तारखेला भीती वाटणारा कायदा कुठला आहे? मकोका. आणि ऑर्गनाइज्ड क्राईम आहे ना. त्यात नर्स आहे, डॉक्टर आहे, ॲनेस्थेसिस्ट आहेत, अनेक जण इन्वॉल्ड आहेत. मग या सगळ्यांना आपण मकोकाखाली घेणार असं जाहीर करून टाका ना. विचार करतो, चौकशी समिती नेमतो, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो, हे उत्तर नाही. महाराष्ट्राला अपेक्षित आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये स्त्रीभ्रूण हत्या हे पातक आहे, हे पाप आहे. हे महाराष्ट्रामध्ये एक मेसेज तुम्ही द्या ना. तुम्हाला आणि तुम्ही कोल्हापूरचे आहात, हो शाहू महाराजांच्या नगरीतल्या आहात. ज्या नगरीने महाराष्ट्राला पुरोगमित्व शिकवलं, ज्या नगरीने महाराष्ट्राला बाबासाहेब आंबेडकर दिले, ज्या नगरीने महाराष्ट्राला महिलांसाठी न्याय देण्याची प्रक्रिया सुरू केली, त्या नगरीचे आपण प्रतिनिधी आहात.
तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलतो ना जाहीर करा की ह्या गर्भलिंग चाचणीमध्ये जो कोणी सापडेल, ह्या स्त्री भ्रूण हत्यामध्ये जो कोणी सापडेल त्याला मकोका लावणार. करा जाहीर. मंत्री महोदय, अजिबात इथे तिथे बघू नका, करा जाहीर. शाहू महाराजांचं नाव घ्या, आम्ही घोषणा देतो शाहू महाराजांच्या. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य जितेंद्रजी आव्हाड साहेबांनी जी सूचना केली त्या सूचनेमधला मतितार्थ मात्र निश्चितपणे बरोबर आहे. कारण या कायद्यामध्ये थोडीशी जी काही लवचिकता आहे त्याचा तोटा असा होतोय की सराईत गुन्हेगारासारखे अनेक लोक परत परत ती कृत्य करायला जातात. त्यामुळे या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याबरोबर कायद्यामधली जी काही जी सेक्शन्स आहेत या कायद्याच्या मध्ये याच्यामध्ये जी काही सेक्शन्स आहेत त्या सेक्शन्समध्ये सुद्धा सुधारणा करणं. कारण शेवटी असं आहे हो त्याच्याकडे मंत्री महोदय बोलतो. एक मिनिट त्यांना बोलू द्या. PCPNDT ॲक्टमध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्समध्ये एका बाजूला आपण आणि दुसऱ्या बाजूला केंद्र शासन, हा कायदा केंद्र शासनाच्या सुद्धा अंतर्गत होतोय. त्यामुळे याच्यामध्ये काही दुरुस्ती करणं आवश्यक असेल तर केंद्र शासनाकडे सुद्धा प्रस्ताव पाठवावा लागेल. मला असं वाटतं की त्याच्याबद्दलची लॉ अँड ज्युडिशियलचं ओपिनियन घेऊन आपण तशा पद्धतीचा प्रस्ताव आपण पाठवू. प्रशांत भाऊ महोदय, म्हणजे अत्यंत गंभीर अत्यंत गंभीर हा प्रश्न अध्यक्ष महोदय आहे. आणि खरं म्हणजे मंत्री महोदयाचं खरं म्हणजे स्वभाव एकदम कोमल आहे, तरी पण कठोर ते उत्तर देत आहेत, त्यांचे धन्यवाद. परंतु दोन बाबी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांकडून अपेक्षित अशा आहेत. केंद्राला खरोखर त्वरित मकोका एक जो सांगितला सन्मान्य सदस्य महोदयांनी तो, आणि जे गर्भपात हे साबित होतात, जे दोषी आढळतात त्यांच्यावर मर्डरची केस पण लावायला काही हरकत नाही. 302ची ही सुद्धा होऊ शकते, कारण की ते जीवच आहे शेवटी. हे दोनही कायदे आपण केंद्रांना कळवून आपण ती तरतूद एकतर असावी, ती आहे का, सदोष मनुष्यवधाचा आहे, परंतु मर्डर, कारण की तो जीव आहे शेवटी. एका महिन्याच्या काही कार्यकाळानंतर ते जीव तयार झालं असं आपल्या ह्याच्यामध्ये आहे. आणि तरी त्याचे गर्भपात होतात. तर गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपात हे जे साबित होतात त्यांच्यावर तुम्ही 302चा कायदा हा लागू करणार का, म्हणजे ते सेक्शन त्याच्यामध्ये लागू करणार का. आणि नंबर 2, कित्येक सनदी काउन्सिलकडे पेंडिंग आहेत. आता मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये सांगितलं की किती लोकांवर त्यांनी कारवाई केली, तरी शेकडो सनदी ह्या काउन्सिलकडे पेंडिंग आहेत. त्यांच्या सनदी रद्द करण्यात आलेल्या नाहीत. त्या सुद्धा अधिवेशन कार्यकाळाच्या आत त्या सनदी रद्द करणार का. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रशांतजी बंब साहेबांनी जे दोन मुद्दे मांडले त्यातला पहिला मुद्दा हा आव्हाड साहेबांनी जे सांगितलं त्याच्याशी अनुषंगाने आहे. मला असं वाटतं की सभागृहातल्या सगळ्याच लोकांची त्याच्याबद्दलची एकूण भूमिका तेच असणार आहे. फक्त प्रश्न काय की कायदेशीर प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमध्ये एका बाजूला लॉ अँड ज्युडिशियलचा विषय असेल आणि त्या पद्धतीनं त्याला कशा पद्धतीने कडक करता येईल, कारण हे गरजेचंच आहे. फक्त त्याच्याबद्दलची निर्णय आपण घेता येईल. आणि दुसरं आपण सांगितलं की या सगळ्या ज्या सनदी आहेत त्या सनदीबद्दल मात्र निश्चितपणानं अधिवेशन संपण्यापूर्वी अशा पद्धतीच्या पेंडिंगच्या काही विषय असतील त्याला तात्काळ आपण त्या संधी रद्द करू. एकच मिनिट बोलतेस. महिलांवर जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्स होतो किंवा अन्याय होतो त्यासाठी काही आपण हेल्पलाईन घेतो. हेल्पलाईन असेल 24/7, तशी ह्यासाठी आपण काय हेल्पलाईन तयार करणार का. कारण महिलांना काही कंप्लेंट त्यांना कोणत्या महिलेवर हे जबरदस्तीने केलं जातं, तर त्यांना जर कंप्लेंट करायची असेल तर त्यासाठी काही आपण असे हेल्पलाईन उपलब्ध करून देणार का. आणि हा हेल्पलाईनचा नंबर सगळ्यांना इझिली अवेलेबल होईल असं काही प्रसारमाध्यमाद्वारे कळवणार का, ही मी विनंती करते. आणि जितेंद्र आव्हाड साहेबांनी जे सांगितलं आहे की महिलांना मासिक पाळीच्या दिवसामध्ये 4 दिवसामध्ये सुट्टी द्यावी, ह्याचं मी कौतुक करते. कारण ह्या दिवसामध्ये महिलांना, मला डॉक्टर आहे त्यामुळे मी सांगू इच्छिते की महिलांना आराम करण्याची खूप गरज असते. आणि जर ह्या काळामध्ये जर स्त्रियांना जर आपण सक्षम केलं तर होणारी भावी पिढी सुद्धा सक्षम होईल. आणि त्यासाठी हा निर्णय मंत्री साहेबांनी लवकरात लवकर घ्यावा, ही विनंती करते. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य ज्योतिताई गायकवाड यांनी जे काही मुद्दा मांडला, खरं तर याच्यासाठी आपल्याला एका बाजूला वेबसाईटवरती आपण
वेबसाईटवरती आपण तक्रार करू शकतोय. याच्यामध्ये टोल फ्री नंबर आहे की ज्या टोल फ्री नंबरमध्ये सुद्धा आपण करू शकतोय आणि अनेक लोकांच्या तक्रारीसुद्धा त्याच्यावरती येत आहेत. मी आपल्याला सांगतो की आता या आमच्या टोल फ्री नंबरवरती जानेवारी 2026 अखेर 1175 तक्रारी प्राप्त झालेत. त्या 1175 तक्रारीपैकी 1160 तक्रारींचं संबंधित जिल्हा आणि महानगरपालिका समुचित प्राधिकरणाद्वारे निराकरण सुद्धा करण्यात आलं. फक्त मला असं म्हणायचं आहे की याच्याबद्दलची प्रसिद्धी, प्रचार आणि अजून चांगल्या पद्धतीची माहिती होणं अपेक्षित आहे. डिपार्टमेंटच्या वतीनं ती मोहीमसुद्धा आम्ही घेऊ. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या सगळ्या पोर्टलची माहिती देणं आणि तक्रारींचं जे काही एकूण प्रमाण आहे ते वाढवलं तर अजून चांगल्या पद्धतीनं काम करता येईल ते करू आम्ही. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.